मान्यवरांच्या शुभ हस्ते इथं विकेटचं पूजन होतंय. एक भव्य दिव्य देखणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वतः सोबत वाद असावा आणि आयुष्यात रंग भरण्यासाठी एखादा नाद असावा आणि तो नाद असावा तो क्रिकेटचा. या भावनेने सर्वजण एकत्रित आलेत. सर्व खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे. प्रत्येक जण आपापल्या आयुष्यामध्ये व्यस्त आहे. एक दिवस विरंगुळा म्हणून या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. मोठी स्पर्धा शिवगंगा इंडस्ट्रियल प्रीमियर लीग पर्व 4. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जेडपी सदस्य रमेश बापू आदरणीय रमेश बापू कोंडे यांच्या माध्यमातून. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक चितळे बंधू मिठाईवाले. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आदिती कॉम्प्युटर 7,000 रुपये रोख रक्कम आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 5,000 रुपये राजेश भाऊ गोगावले या दानशूर मंडळींच्या माध्यमातून. मान्यवरांच्या शुभ हस्ते इथं भूमिपूजन सोहळा संपन्न झालेला आहे. स्पीड अप करायचे. सामन्याला सुरुवात होईल.
सामना पाहण्यासाठी आलेले अष्टपैलू खेळाडू ससेवाडी गावचे सागर दादा वाडकर यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत, त्यांच्या सहकार्यांचं देखील सहर्ष स्वागत. स्पीडअप करायचंय, सामना चालू करून घ्यायचा आहे. बॅट्समॅन नेम काय? गौरव आणि संजू. स्ट्राइकला कोण? चला स्पीडअप करायचंय. किती राहील तो? कुठे इकडे बसलाय का? यांचं काय नाव? मेरिटेज इंजिनिअरिंग विरुद्ध दुसरं कोण आहे बॅट्समॅन? इनकॉन ऑटोमेशन या संघांच्या दरम्यान रंगतदार हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठा सामना, मोठी मॅच. बॉलर रॅम महेंद्र राणी. चला स्पीडअप करायचं, पंचांना विनंती असेल, वेळेचं बंधन पाळायचंय. एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. शिवगंगा इंडस्ट्रियल प्रीमियर लीग पर्व 4. मयूरजी तांबट, कबीरजी गोगावले, गणेश शेरीकर आणि नंदू पवार आणि नाना वाडकर या आयोजकांच्या माध्यमातून वाईड चालू झाला सामना. मेरिटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. मोठा फटका स्क्वेअर लेगच्या दरम्यान. वाकाय पॅव्हिलियन सज्ज झालंय. अगदी पिपानी तुतारी ने स्वागत केलंय. अगदी दुसरा चेंडू, षटकार आणि इथे खातं उघडलंय. 7 धावा इथे धावफलकावरती आहेत. मेरिटेज संघाचे 2 आक्रमक सलामीवीर मान्यवरांना विनंती असेल, सामना चालू असताना थोडस आयोजकांना सहकार्य करायचंय. इथे सुसज्ज पार्किंगची व्यवस्था केलेली आहे स्टेजच्या बाजूला. तिथे गाड्या लावायच्या आहेत, वाटेत कोणीही गाड्या लावायच्या नाहीयेत. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल, सावलीत बसून सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. फुल टॉस चेंडू भिरकावून दिला. एक चांगला क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेग दरम्यान. आदिती कॉम्प्युटरचे सर्व सुरेशजी बकाळ सर, आपल्यास विनंती असेल, सामनावीरचा पुरस्कार आपल्या शुभ हस्ते देण्यात येतोय. सुरेशजी बकाळ सर, आदिती कॉम्प्युटर्स.
दोन चेंडू 8 धावा. 8 धावा इथं धावफलकावरती आहेत. यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू आणि थेट डिपॉझिट केलाय प्लॉट मध्ये. चेंडू जाईल सीमा रेषे पार. षटकार. अगदी घणाघाती हल्ला इथे मैदानाच्या आतमध्ये आक्रमण चढवलेलं दिसतंय गोलंदाजावरती. 3 चेंडू आणि अगदी 14 धावा धावफलकावरती आहेत. मॅच बॉल आलाय. सामना चालू करून घ्यायचा आहे. लवकर उरका म्हणा, होणार नाही 9 सामने. किती झाले आता? तिसरा आहे ना. मागील सामन्याचा सामनावीर रितेश कदम यांनी टॉस का बॉसपाशी यायचंय. आपला त्याला सांग रे अक्षय. राईट मोर दी विकेट. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. मागच्या सामन्याचा सामनावीर ठरलाय तो वननेस कंपनीचा रितेश कदम. डिक्लेरेशन झोन मध्ये जाईल चेंडू. 4 चेंडू 16 धावा. आदिती कम्प्युटरचे ऑनर सुरेशजी पकाळ यांच्या हस्ते त्यांना मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाते. सामनावीरच्या पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं जात आहे. खरं तर सांगायचं गेलं तर रितेश कदम हा वन्नेस संघासाठी देवासारखा धावून आला म्हणावं लागेल, त्यापेक्षा पण कमी नाही. फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने. फटका जाईल. चेंडू जाईल. 17 धावा. 17 धावा अगदी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठी मॅच, मोठा सामना. पुष्कर मेरिटेज विरुद्ध इनकॉन या दोन्ही संघांदरम्यान प्रतिस्पर्धी संघ आमने सामने. संजय काजळे आणि गौरव. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. 1 धाव नाही. स्ट्राइकला कोण संजय? अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. गोलंदाजाचे प्रमुख अस्त्र यारकर. फुल टॉस चेंडू भिरकावून दिला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. घणाघाती प्रहार. चेंडू जाईल सीमा रेषे पार. पंजांचा इशारा. षटकार. 2 चेंडू 24 धावा. 24 धावा इथे धावफलकावरती आहे. सलामीची जोडी बिनबाद 24 धावा. अगदी आक्रमक रवैया, आक्रमक शैली असणारे दोन्ही फलंदाज नॉन स्ट्रायकर वरती आणि स्ट्राइक वरती संजय आणि गौरव. इनकॉन वर्सेस मेरिटेक चाललेला हा सामना. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू लेग साइड स्टंप वरून गेला असल्यामुळे फेअर डिलिव्हरी. अगदी अचूक निर्णय पंचांचा. स्क्वेअर लेग अंपायर म्हणून काम पाहतायत आबाजी गोगावले. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा दिशा दिलीये. फटका चांगला खेळला परंतु बॉल थेट डिक्लेरेशन झोन मध्ये पंचांनी इथं गोलंदाजाला दंडित केले.
नो बॉलच्या स्वरूपात बीमरचा नो बॉल असेल. धावा. फ्री हिट असेल म्हणजे मुक्त का चंदन, इथे बंधन नसेल फलंदाजाला. यावेळेस स्टेप आउट डाऊन मारलाय, बॉल जाईल थेट स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी खरपूस समाचार घेतलाय बॉलरचा. चेंडू जाईल सीमारेषे पार, षटकार. 33 धावा धावफलकावरती आहेत. अगदी सुसाट वेगाने धावफलक पुढे सरसावतोय, अगदी सशाच्या गतीने. 4 चेंडू. दुसरं षटक अजूनही, दुसऱ्या षटकाचे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. गौरव मात्र मॅन इन फॉर्म. 9 चेंडू 24 धावांवरती खेळत आहे. पुन्हा एकदा फुल टच चेंडू भिरकावून दिला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू जाईल सुसाट वेगाने सीमा रेषे पार. पंचांचे हात जमिनी लगत. चौकार. षटक मात्र मागं ठरतंय पुष्करच. 20 धावा खर्च केल्यात. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. 4 चेंडू. आजच्या दिवसातील सर्वात महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं. 5 चेंडू 37 धावा. पुन्हा एकदा फुल टच चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू जाईल सीमा रेषे पार. कणकणीत षटकार. अगदी धावांचा हाहाकार. 2 वर 43 धावा. 2 षटकांचा खेळ इथं संपलाय. 43 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडू आणि 43 तब्बल 43 धावा. अप्रतिम फटकेबाजी करतोय इथं संघ मेरिटेज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. हा तोच संघ आहे ज्याने शिवगंगा इंडस्ट्रीयल पर्व 3 गाजवले ज्ञानगंगा स्टेडियम शिवापूर मध्ये. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मात्र या संघाने पटकावलं होतं. रनर अप उपविजेता संघ ठरला होता मेरिटेज संघ. अष्टपैलू खेळाडूंचा भरणा, शिस्त, बॉलर बॅट्समनचा भरणा असलेला हा संघ. मोठा फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू जाईल सीमा रेषे पार. षटकार. स्वागत केलंय इथं बॉलरचं षटकाराने. 49 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूने गौरव किल्ला लढवत आहे तर दुसऱ्या बाजूने संजय. यावेळी दिशाहीन गोलंदाजी. वाईट करार दिलाय. 50 धावा. 1 चेंडू 50 धावा. इथं अर्धशतक मात्र संघाचं पूर्ण झालंय. यावेळेस बॅकफूट वरती जाऊन पंच केलाय मिड विकेटच्या दिशेने. चेंडू जाईल. एकच धाव. एक चांगलं कॉलिंग आपल्याला पाहायला मिळालं. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला आहे म्हणजे पॉवर प्लेचा आता बंधन नसेल. 5 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलेलं दिसतंय. डीप पॉइंट बाहेर आहे. डीप कव्हर. मिड ऑन, मिड ऑफ, लॉंग ऑफ. यावेळी हुशारीने गोलंदाजी. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, फेअर डिलिव्हरी दिली आहे. 3 चेंडू 51 धावा. यावेळेस बॅकफूट वरती जाऊन बॉल हवेत. नो मॅन्स लँड मध्ये पडलेला चेंडू. आता 1 धाव. 4 चेंडू 52 धावा धावफलकावरती आहेत. प्रोजेक्टेड स्कोर इथं पाहिला जातो तो 117 धावा आहे. म्हणजे या धावगतीने जर हा संघ पुढे गेला तर 6 षटकांमध्ये तब्बल 117 धावा इथं उभ्या राहतील. एक मोठं आव्हान उभं राहील. परंतु प्रतिस्पर्धी संघाला देखील कमी लेखून चालणार नाही. ते सुद्धा विकेट घेण्याच्या शोधात आहेत. पण ती विकेट नक्की कोणाची मिळणार, संजयची का गौरवची, पाहणं नक्कीच रंगतदार ठरेल. पुढचा चेंडू बॅकफूट वरती जाऊन पंच केलाय. चेंडूला पाठवलंय अगदी ढगात. चेंडू जाईल सीमा रेषे पार. षटकार. 5 चेंडू 58 धावा. यानंतरचा होणारा सामना टेक्नोपोल वर्सेस देसाई. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉस पाशी यायचे. देसाई संघाचे कर्णधार लवकरात लवकर टॉस का बॉस पाशी यायचे आणि
त्या विजलो जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन मी पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. उपविजेता ठरलेला हा मेरिटेज संघ गेल्या वर्षी जखमी झालेला वाघ पुन्हा एकदा पुनरागमन करणार का या वर्षी आणि विजेतेपदाला गवसणी घालणार का? अगदी त्याच प्रकारची फलंदाजी इथे पाहायला मिळते. 58 धावा धावफलकावरती स्क्वेअर कट केलाय. फिल्डर तेथे आहे परंतु फिल्डर बनेल फक्त दर्शक. चेंडू जाईल सीमा रेषे पार चौकार. धावा आहे तिथे 62. स्टेजच्या डाव्या बाजूला आंब्याच्या झाडाखाली योगेश गोगावले प्रसिद्ध भेळवाले त्यांची भेळ आहे तिथे विकण्यासाठी. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू लेग स्टंपावर होऊन गेलेला चेंडू फेअर डिलिव्हरी दिली आहे. एक चांगले अनुभवी पंच. 62. यावेळेस फ्लिक केलाय. चांगला फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी लिलया फटकेबाजी करत आहेत. 68 धावा इथं धाव फलकावरती आहेत. गौरव राजदेवचं 15 चेंडू वैयक्तिक 41 धावांवरती खेळतोय. संजय काजळे 6 चेंडू आणि 24 धावांवरती खेळतोय. गौरवचं अर्धशतक होईल का? यावेळेस जेल बाद. काय अप्रतिम जेल घेतला यष्टी रक्षकाने. खेळाडू जाईल पवेलियनच्या दिशेने. दीपक बांदल अगदी चुस्त दुरुस्त तंदुरुस्त. अगदी उजव्या बाजूला झेपावत जेल घेतला. हे क्रिकेट आहे, हे क्रिकेटचं स्पिरिट आहे. इनकॉन कंपनीचे स्वतः डायरेक्टर गोलंदाजी मार्कवरती दाखल आहेत. ज्याप्रमाणे ते इन कंपनी डेडिकेशन देतात त्याचप्रमाणे इथं स्वतः फील्ड वरती देखील डेडिकेशन समर्पण देणार आहेत आणि देत आहेत. 69. 3 चेंडू. हे आहे एका योद्ध्याचं लक्षण, हे आहे एका लीडरचं लक्षण. यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न. वाईट चेंडू. 69 धावा धाव फलकावरती आहेत. 3 चेंडू 70 धावा. 3.3 षटक इथं पूर्ण झालेले आहेत. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न चांगला. पॉइंटच्या दिशेने चेंडू जाईल. 2 आहेत ना. पंच आत्ताच्या धावा 2 धावा. खराब आउटफील्ड असल्यामुळे 2 धावा इथं डिक्लेरेशन 4-72. दिल्या गेल्या आहेत. बारा संघ 180 खेळाडूंचा हा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस स्लोअर चेंडू, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. अतिशय हुशारीने गोलंदाजी. चेंडू 72 धावा. पहिल्या 3 षटकात होणारी फलंदाजीला थोडासा ब्रेक लावला या गोलंदाजाने. जितेंद्र पाटील एक गडी देखील बाद केलाय. यावेळेस मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा बीट केलाय. षटक इथं समाप्ती. 72. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 72 धावा धाव फलकावरती आहेत.
मेरिटेज संघाने दाखवून दिलंय का मी मागच्या वर्षी मागच्या पर्वामध्ये उपविजेता ठरलो आणि अगदी त्याच प्रकारचं क्रिकेट त्यांच्याकडून खेळलं जातंय. गौर आउट झालाय. 6 चेंडू 24 धावा. मागच्या वर्षी नक्कीच त्यांचा पराभव झाला होता फायनल मध्ये. त्या जखमा अजूनही जिवंत आहेत. त्या जखमा घेऊन हा संघ मैदानामध्ये उतरलाय आणि नक्कीच त्या पराभवाचं उट्टे काढण्याची संधी यावर्षी त्यांना असेल. यावेळेस मोठा फटका फसलाय. फटका फसला नाही, फटका क्लिअर झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेट. आणि पंचांनी देखील इथं नो बॉल घोषित केलाय. अगदी देखना फटका. नेक्स्ट ओव्हर कोणाची महेंद्र राणे ना. नो बॉल 6 मारली ना. 7 रन आताची. 79 79 धावा. 79. मेरिटेज संघाचं शतक इथं पूर्ण होईल का? धावांचं शतक पूर्ण होईल का? देसाई संघाचा कर्णधार लवकरात लवकर टॉस कव्हर्स पाशी पाठवायचंय. आम्ही या टेक्नोपॉरचा कर्णधार आले. यावेळेस स्क्वेअर कट. इथं झेल सुटला. या संधी नक्कीच मागण्या ठरतील. अगदी चांगलं जाळं विणलं होतं मात्र ऐन मोक्याच्या क्षणी हे जाळ फाटकं निघालं. संधी निर्माण झाली होती परंतु झेल सुटला. झेल पकडावे लागतील. कॅचेस विन मॅचेस अगदी म्हणलं जातं. पुढचा होणारा सामना देसाई वर्सेस टेक्नोपोर या सामन्याची नाणेफेकी सुरेशजी बकाळ यांच्याकडून होईल. यावेळेस बॅकफूट वरती जाऊन पंच केलाय. डीप पॉइंटच्या दरम्यान चेंडू जाईल सुसाट वेगाने सीमारेषे पार. चौकार. 4 धावा. 85 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 1.5 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडूंचा शिल्लक आहे खेळ. 15 धावा बनवाव्या लागतील शतक पूर्ण होण्यासाठी. नक्कीच त्यांचा प्रयत्न असेल आणि प्रतिस्पर्धी संघाचा देखील प्रयत्न असेल त्यांना मर्यादित धावसंख्येवरती रोखण्याचा. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला खेळला आहे. डीप पॉइंट मध्ये फिल्डर आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव प्राप्त होतीये. 4 चेंडू 86. टेक्नोफोर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय कळवायचा आहे. फटका फसलाय. बॉल आहे फिल्डर खाली. झेल सुटलाय. वारंवार झेल सुटताय तिथे. अतिशय सुमार क्षेत्ररक्षक 2 ते 3 जीवनदान दिलेले आहेत. आणि जसे की क्रिकेटमध्ये आपण पाहतो जसे की झेल सुटल्यानंतर फलंदाजाचा कॉन्फिडन्स दुणावतो. आत्मविश्वास डबल होतो. परंतु 1.5 ओव्हरचा सामना शिल्लक आहे. 14 रन करायचे. अजूनही शतक पूर्ण होण्यासाठी बॅकबोर्ड वरती येऊन पंच केलाय. मोठा फटका. आत्ताच आपण पाहिलं की आत्मविश्वास जुनावतो काय त्याची फलंदाजीच्या माध्यमातून दाखवलंय. 5 बॉल 92. संजय काजळे 11 चेंडू 37 धावांवरती वैयक्तिक खेळतोय. अगदी देखना फटका. क्रिकेटिंग शॉट. 5 चेंडू 92. महेंद्र राणे काहीसा मागडा काहीसं याचं षटक मागडं ठरतंय. तब्बल 37 धावा कुठल्यात. डॉट गेला एक बॉल मग 4 गेली. या षटकातील अजून 1 चेंडू बाकी आहे. 92 धावा धावफलकावरती आहेत. हो करा की अपडेट. 5 चेंडू. हो संपली निखिल. पंचांचा इशारा. षटक समाप्तीचा. आज एक
5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे पोचतीये तब्बल किती झाले 93 धावा. शेवटचं षटक अगदी रंगतदार असेल. खचाखच भरलेलं हे स्टेडियम स्वामी विवेकानंद क्रीडा नगरी. यावेळेस स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जाईल. बॉल जाईल सीमा रेषे पार. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. 99 धावा धावफलकावरती आहेत. पहिला चेंडू स्वागत केलंय या गोलंदाजाच्या षटकाराच्या माध्यमातून, षटकाराच्या स्वरूपातून. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जाईल. फटका चांगला होता परंतु फक्त 2 धावा डिक्लेरेशन झोन मध्ये गेल्यामुळे मिळतील. चेंडू टाकायचा जो आतमध्ये. आणि अशा तऱ्हेने मेरिटेज संघाचं 3 आकडी धाव संख्या पार केली. या 101 धावा धावफलकावरती आहेत. आजच्या सामन्यातील पहिलं शतक, सांघिक शतक इथं सन्मान दिला आहे. ऑन साइडला खेळून काढलाय. 3 चेंडू धावा. 3 चेंडू 102. यावेळेस मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बॅटची बाहेरची कडा. फलंदाजाला इथं पहिल्यांच्या दिशेने जावं लागेल. बॅट्समन नेम विकेट कोणाची पडली होती? संजय. काय अप्रतिम फटकेबाजी केली आपल्या संघासाठी. वैयक्तिक 37 धावा. धावांवरती बाद झाला खेळाडू. यावेळी चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. निर्धाव चेंडू. 5 चेंडू 102 ना. या इनिंगचा फक्त शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. या इनिंगची समाप्ती 102 धावा. 6 षटकांच्या मोबदल्यात 2 विकेटच्या मोबदल्यात 102 धावा. 103 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. And put away by shot. Let's crash that through the offside. He's used the pace here to good effect. One bounce over the rope. Cleaned up. A full ball. Trying to play the hike. If not Steve Smith, it's going to be Matthew Shaw.
शिवगंगा इंडस्ट्रियल प्रीमियर लीग पर्व चौथे स्वामी विवेकानंद क्रीडा नगरी मध्ये आलेल्या सर्व प्रेक्षक रसिक खेळाडू तसेच मान्यवरांचे सहर्ष स्वागत आहे. मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि बॅट्स खालच्या दीपक. बॉलर नेम मोठा आयोजन इथे चांगली विकेट चांगली खेळपट्टी सर्कल ग्राउंड सुसज्ज व्यासपीठ. करत आहे. चला जाऊया मॅच कडे. यावेळेस फटका फसलाय बॉल हवेत झेल सुटलाय. 2 रन्स इथे मिळतील डिक्लेरेशन झोन मध्ये. तब्बल 103 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलाय इनकॉन इंजिनिअरिंग संघ. 103 धावांचं मोठं आव्हान इथे पार करावं लागेल विजयासाठी. यावेळेस अल्टी पलटीचा प्रयत्न होता. फटका फसलाय आणि झेल टिपलाय. कॅच कोण फलंदाज इथे बाद होतोय. राजू गुरु. फलंदाजाला इथे पाठवलंय पॅव्हिलियनच्या दिशेने. बॅटिंगला कोण आलं? महेंद्र पाटील. फलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. महेंद्र राणे का पटेल? 1 डाऊन पटेल ना. महेंद्र. लिहिलंय ना त्यांनी. यावेळेस पुढे सरसावून मारलाय फटका. बॉल जाईल सीमा रेषे पार. चौकार. अगदी सरळ बॅटने प्रहार केला होता. 3 चेंडू 6 धावा 1 विकेट. वायर वायर वायर. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फिल्डर वेगाने येईल तिथे. एक धाव प्राप्त होईल. रिक्वायर्ड रेट तब्बल 18चा. म्हणजे प्रत्येक षटका पाठीमागे 18 धावा कराव्या लागतील विजयासाठी. यावेळेस मोठा फटका. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल जाईल सीमा रेषे पार. षटकार. फिल्डरचा प्रयत्न चांगला होता परंतु बॉल अगदी वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर मध्ये गेला. 6 धावा. आम्ही पंचांनी नाही दिला. चेंडू 13 धावा. सर्व संघांना सुरुवातीलाच नियमावली वाचून दाखवलेली आहे. पंचांचा निर्णयाचा आदर करा विनंती असेल. यावेळेस फ्लिक केलाय. ऑन साइडच्या दिशेने खेळलाय. फिल्डर तिथे येईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मोठा फटका खेळल्यानंतर एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. या धावपळीच्या जीवनात थोडीशी उसंत मिळावी आणि कामगार वर्गाला देखील या सामन्यांचा आनंद घेता यावे यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे. शिवगंगा इंडस्ट्रियल प्रीमियर लीग यशस्वीरित्या 3 पर्व यशस्वी नियोजनानंतर सज्ज झालोय आपण सर्वजण पर्व 4 साठी.
12 संघांनी आतापर्यंत नोंद केली आहे. 12 संघ, 4 ग्रुप, 180 खेळाडू. यामध्ये हा मोठा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. बॉल जाईल कीपरच्या पाठीमागे डिक्लेरेशन झोन मध्ये. एक चेंडू 16 धावा. यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. यष्टनचा वेध घेतोय चेंडू आणि खेळाडूला पाठवलं पेव्हिलियनच्या दिशेने. 2 गडी महत्वपूर्ण गडी बाद केले तिथं. दुसरं षटक अगदी प्रगतीपथावरती. 28 चेंडू आणि 87 धावांचं मोठं आव्हान. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने मारलेला फटका. लॉंग ऑन बाउंड्री लाईनला फिल्डर होता. वेगाने जाऊन यावेळेस फटका लॉफ्टेड आणि वा काय झेल घेतलाय. अप्रतिम झेल यष्टी रक्षकाकडून. तानाजी पाटील एक चुस्त दुरुस्त तंदुरुस्त तानाजी पाटील. 3 गडी बाद झालेत. यावेळी दिशाहीन गोलंदाजी वाईट करार दिला जातो. इथे अनुभवी पंच आबा चौधरी. आबा चौधरी आणि शिवंग गोरे यांचं नातं काहीसं वेगळं आहे. यावेळेस मोठा फटका ऑफसाईडच्या दिशेने. चेंडू जाईल. फिल्डर तिथे येईल. थोडीशी खराब आउटफील्ड. चांगली फेकी तोपर्यंत 2 धावा प्राप्त होते. 21 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू. यावेळेस निर्धाव चेंडू. माफ करा, बाद. इथे फलंदाज इथे बाद होतोय. फलंदाज इथे बाद होतोय. बोल्ड झाला ना. नेक्स्ट बॅटरचं नाव काय? दीपक अवसरे. बॉलर समीर. फलंदाजी मार्कवरती दाखल झालाय डीजे उर्फ दीपक. नॉन स्ट्रायकर वरती आहे दीपक. समीरचं नाव नाही. राईट आर्म ओव्हर द विकेट. कंपनी कोणी कंपनी. यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. मिड ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. सलग 2 चेंडू आणि 2 विकेट. आता आउट आहे ना. कॅच आउट. कॅच कोणी धरला? समीर सिपाही. कॅच कोणी धरला? कॅच कोणी घेतलं बरं? जाऊ दे कोणीतरी टाका ना. श्रीनाथ. श्रीनाथने अतिशय सुंदर झेल टिपला.
बॅट्समॅन कोण आलाय? बॅट्समॅन जितेंद्र पाटील. समीर नाव आहे ना? नाव आहे 10 नंबरचा प्लेयर आहे ते. कंपनी टाकले ना. कंपनी टाकले का? टाका आता तेच आता काय करतो. समीर नाव नाही. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू. वीस चेंडू आणि तब्बल 88 धावांचा आव्हान इथे शिल्लक. यावेळेस आउट साइड एज. बॅटची बाहेरची कडा आणि फलंदाज इथे बाद होतोय. 6वा फलंदाज बाद होतोय. बॅट्समनचं नाव नेक्स्ट. तेवीस धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस बॅकवरती जाऊन पंच केलाय. फिल्डरच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा रेषेपार. चौकार. ओव्हर 27 धावा. 3 धावांच्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 27. 6 विकेट. तब्बल पूर्ण अर्धा संघ इथे पॅव्हिलियनच्या दिशेमध्ये परतत असताना इथे मात्र मोठे फटके खेळावे लागतील. तब्बल 18 चेंडू आणि 76 धावांचं अशक्य प्राय आव्हान इथं आता मैदानामध्ये शिल्लक आहे. बॉलर नेम श्रीनाथ. यावेळेस फटका मारण्याच्या नादात नोमॅन्स लँड एरियामध्ये चेंडू गेला. 1 धावा. श्रीनाथ कदम अगदी पाहायला गेलं तर गेल्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज, शिवगंगा इंडस्ट्रियल प्रीमियर लीग पर्व 3चा सर्वोत्कृष्ट गोलंदाजांनी सन्मानित झालेला हा खेळाडू. वेगवान चेंडू टाकण्यात माहीर असणारा खेळाडू हा श्रीनाथ. यावेळेस ऑफसाइडला हल्ला केलाय. चेंडू जाईल सीमा रेषे पार. चौकार. 2 बॉल 32. 32 धावा इथं धावफलकावरती आहेत. याच पद्धतीचे मोठे फटके खेळावे लागतील तेव्हाच कुठे या सामन्यामधील काहीतरी जान राहील. यावेळेस पुढे सरसावत मारलेला फटका. वा काय झेल घेतलाय. कार्बन कमाल कॅच बाय पमू. अगदी स्वतःला झोकून देऊन आपल्या संघासाठी जीवाचं रान केलं या पमूने आणि काय अप्रतिम झेल घेतलाय.
फलंदाज इथे बाद होतोय. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय विराट कोहलीला, रवींद्र जडेजाला, ग्लेन फिलिप्सला, मात्र या शिवंगा इंडस्ट्रियल प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलंय पमूला. 3 चेंडू 32 धावा. यावेळेस फटका खेळलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर खाली, सॉफ्ट हँडेड कॅच. कॅच घेऊन धरला. अगदी श्रीनाथने देखील दाखवून दिलंय की का मी गेल्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज होतो. अगदी 2 चेंडू 2 मोठे गडी बाद केलेत या श्रीनाथने. तब्बल 8 गडी बाद करण्यात यश आलंय. चला पुढच्या मॅचचा टॉस घेतलाय का मयूर सर? यावेळेस ऑन साइडला फटका खेळलाय, फिल्डर तिथे येतोय. सिंगल धाव इथे प्राप्त होतीये. 33 धावा धावफलकावरती आहेत. तब्बल 8 गडी बाद झालेले आहेत. 13 चेंडू आणि 70 धावांचं आव्हान इथं पार करायचंय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याच्या मागात पूर्णपणे बीट झालाय. निर्धाव चेंडू, षटक समाप्ती. 4 षटक इथं पूर्ण झाले. 33 धावा धावफलकावरती आहेत. 8 विकेट मात्र पडलेल्या आहेत. यशस्वी षटक. अगदी श्रीनाथचं 2 मोठे फलंदाज बाद केलेत. गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय निलेश. राईट आर्म ओव्हर दी विकेट निलेश. निलेश कुठे असेल? निलेश कदम. यावेळेस बॅकफुट वरती जाऊन काव कॉर्नरच्या दरम्यान चेंडू जाईल, फिल्डर आहे तिथे. ऑन साइडच्या दिशेने खेळ कटवलाय. हा चेंडू सॉफ्ट हँडेड. सिंगल धाव प्राप्त होईल. यावेळेस सुरेख क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग, टॉप चेंडू. 9 चेंडू आणि 68 धावांचं आव्हान. आता मात्र औपचारिकता बाकी विजयासाठी. बॅकफुट वरती जाऊन ऑफसाईडच्या दिशेने खेळला, इथं मिसफिल्ड. आताची एकच धाव ना? 2 काढले असतील का? एक आताची धावा. पंच आत्ताच्या धावा, 1 धाव. थँक्यू. यावेळेस वेगवान चेंडू पडल्यानंतर काहीशी उसळी घेतली. एक चांगलं विकेट बनवलंय. विकेट बनवणाऱ्यांचं नक्की कौतुक करावं लागेल. मयूर तांबट, गणेश शेरीकर, कबीर गोगावले आणि नंदू पवार. एक चांगलं विकेट, आंतरराष्ट्रीय दर्जाचं विकेट. फलंदाज इथे बाद होतोय. नाव काय घेतलं? कॅच स्पर्धा आयोजन करणं नक्कीच कोणाचंही काम नाही. आयोजकांची नक्कीच यामध्ये मोठी मेहनत असते. बॉलर नेम? अगदी बक्षीस पारितोषिक मिळवण्यापासून विकेट बनवण्यापासून
ते संघ नोंदणीपासून ते अगदी फायनल डे पर्यंत संघर्षमय अगदी त्यांचं कष्ट असतात. नक्कीच दाद द्यावी लागेल आयोजकांना देखील. यावेळेस शॉर्टपिच चेंडू, जितकं कौतुक खेळाडूंचं करावं लागेल तितकंच कौतुक आयोजकांचं देखील करावं लागेल. सर्व काम सोडून फक्त क्रिकेटच्या आनंदासाठी त्यांनी हे केलंय. बॅकफुटवरती जाऊन पंच केलाय, मिसफिल्ड होतीये. 4 चेंडू आणि 67 धावांचं आव्हान. 3 चेंडू 66. आता मात्र मेरिटेज संघाला फक्त औपचारिकता बाकी विजयासाठी. यावेळेस स्टेप आउट टोर्नामेंट मारण्याचा प्रयत्न बीट केलंय. यावेळेस स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दरम्यान चेंडू जाईल. सिंगल धाव प्राप्त होईल. 1 चेंडू आणि 65 धावा. फ्लिक केलाय ऑन साइडच्या दिशेने आणि हा सामना जिंकलाय मेरिटेज संघाने. तब्बल 64 धावांनी एक मोठा विजय प्राप्त केलाय. दाखवून दिलंय की इंडस्ट्रियल प्रीमियर लीग पर्व 4 च्या विजेते पदकाचे दावेदार आम्ही देखील आहोत. विजेते संघाचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. तसेच पराभूत संघाला देखील पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा. आत्ताच्या झालेल्या सामन्याचा सामनावीर ठरतोय वैभव खंडाळे. का बरं? And put away by Shot. Let's crash that through the offside. He's used the pace here to good effect. One bounce over the rope.